जातीवाचक शिवीगाळ करून बेदमपणे मारहाण करण्यात आली. तर कसं बघता आज भेट देण्यासाठी आलेलं? मुळात महाराष्ट्र हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराचं राजा आहे. आणि आत्ताच अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे. मुळात बहुजन नायिका अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने हा जिल्हा आता परिचित होत आहे. आणि याच जिल्ह्यामध्ये जर एका व्यक्तीला जातीमुळे त्याला इतकं बेदम मारहाण होत असेल तर ही बाब अत्यंत निंदनीय आहे. मी आता स्वतः जाऊन त्या व्यक्तीची, नितीन वैरागर या व्यक्तीची, मातंग तरुण आहेत, त्या व्यक्तीची भेट घेतली. त्यांनी भेट घेतल्यानंतर त्याचं जर पाहिली परिस्थिती फार विचित्र परिस्थिती आहे. त्याच्या पायाला मला वाटतं त्याच्या पायावर कुठली तरी 4 व्हीलर गाडी घातलेली आहे. पूर्ण पाय चिरडलेला आहे. हातामध्ये हातावर त्याच्या कोयता मारलेला आहे. म्हणजे हातसुद्धा निकमी झालेला आहे. त्याच्या डोळ्यातसुद्धा फायटरने मारलं, त्यामुळे त्याच्या डोळ्याला उजव्या डोळ्याला दिसतसुद्धा नाही. इतकी गंभीर परिस्थिती आहे. आणि ही जातीमुळं का स्पष्टपणे सांगितलं मला आता भेटल्यानंतर की मला ज्यांनी मारले ते RSSचे कार्यकर्ते आहेत. नितीन वैरागरींनी आरोप केलेला आहे. तुम्ही ते स्वतः तुम्हीच बरोबर होता, तुम्हीच पाहिलेला आहे, आम्ही म्हणत नाही. मुलगा म्हणला की मला RSSच्या कार्यकर्त्यांनी मारलेला आहे. ही अत्यंत म्हणजे आश्चर्यचकित करणारी बाब आहे. RSS संघटना सांगत असते की आम्ही सगळ्यांना घेऊन चालतो, सगळ्यांना घेऊन चालतो. मग सगळ्यांना घेऊन चालतो ते RSSचे कार्यकर्ते असे का करतात? RSSच्या म्हणजे माझा प्रश्न आहे, मुख्यमंत्री साहेब RSSची भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था ही RSS आहे. RSSमध्ये हेच शिकवलं जातं का? काय परिस्थिती आहे त्या मुलाची? म्हणजे हे फार गंभीर आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी मागणी करतोय की मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी राज्य आहे, भारतामध्ये त्याची ओळख आहे. आणि जर RSS असं करत असेल तर हे गंभीर आहे. याची दखल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ घ्यावी आणि या कुटुंबाला आता भेट द्यावी ना, भेट दिली पाहिजे ना. माननीय मुख्यमंत्री साहेब सांगतात ना सतत मी सगळ्यांना घेऊन चालतोय. मुख्यमंत्री साहेबांनी त्वरित भेट द्यावी, काय परिस्थिती पाहू. आणि मी मागणी करतोय की RSSचं हे जंगलराज आहे. RSSचे जे संघटनेचं आहे ना, हे जंगलराज आहे, माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे या जंगलराजावर जर माझी मागणी RSSवर बंदी घातली पाहिजे, ही माझी स्पष्ट मागणी आहे. काय चाललंय RSSचा प्रकार? जर छत्रपती संभाजीनगरमध्ये पण जो प्रकार झालेला आहे तर सगळ्यांनाच माहीत आहे. दुसरी माझी मागणी या प्रकरणामध्ये की RSSच्या ज्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलेलं आहे, जी मारहाण केलेली आहे, त्यांची चौकशी करण्यात यावी आणि तात्काळ त्यांच्या UAPA अंतर्गत ही अतिरिक्त कारवाई ना. बघा ना मुख्यमंत्री साहेब किती विचित्र पद्धतीने मारले. जीव हा प्रत्येकाचा महत्त्वाचा आहे, प्रत्येक जाती धर्माचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे असं होता कामा नये. मुख्यमंत्री साहेब आपण दखल घ्यावी, आमची स्पष्ट मागणी आहे. दुसरी गोष्ट, RSSच्या विरोधात जर बोलले किंवा RSSवर जी बंदीची मागणी करणारे हे राष्ट्रद्रोही असे कुठेतरी बावनकुळे जे महसूल मंत्री राज्याचे त्यांनी बोलले. हो, काल जे तुम्ही स्टेटमेंट दिलं होतं त्याला धरूनच कुठेतरी त्यांची प्रतिक्रिया येताना वाटते. कसं बघता? काल मी मुळात स्टेटमेंट जे दिलं की RSSचं जे पथसंचलन चालतं राज्यामध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात यावी, मी अशी मागणी केली. मुळात ही मागणी करण्याचं उद्दिष्ट म्हणजे की छत्रपती संभाजीनगर येथे एका 7-8 आंबेडकरी कार्यकर्त्यांवर त्यांनी गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल केलेत. का तर ते RSSचे काही स्वयंसेवक त्या ठिकाणी एका कॉलेजच्या परिसरामध्ये नोंदणी करत होते संघटनेच्या सदस्याची. आणि या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्ते जाऊन त्यांना सांगितलं की नोंदणी करू नका, कारण तुमची स्वतःची संघटना नोंदणी नाही, असं आंबेडकरी कार्यकर्त्याचं मत होतं. परंतु आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. आज त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा आणि इतर आंबेडकरी संघटनेचा मोर्चा आहे. या मोर्चाला माझा पूर्णपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे मी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. माझेच तिथले स्थानिक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील देखील झालेले आहेत. परंतु हा मोर्चा काढण्याचं उद्दिष्ट म्हणजे की ज्यांची नोंदणी नाही ते रोडला बसून विनाकारण नोंदणी करताना सदस्यांची दिसतात. उलट माझी मागणी ही जे RSSचे कार्यकर्ते त्या कॉलेजच्या परिसरामध्ये नोंदणी करवते स्वयंसेवकाची, RSSच्या सदस्याची, त्यांच्याकडे गुन्हे दाखल झाले. आणि ज्यांनी नोंदणी करू नका सांगितलं त्यांच्याच उलट गुन्हे दाखल. हा कुठला नाही आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. हे महाराष्ट्र राज्य नेमकं कुठलं आहे? बंदीची मागणी करणारे राष्ट्रद्रोही. आणि बावनकुळे साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की बंदीची जे मागणी करतील ते राष्ट्रद्रोही आहेत, म्हणजे ही हास्यास्पद मागणी आहे. मुळात बावनकुळे साहेबांना RSSचा अभ्यास नाही. RSS ही एक संस्था आहे आणि याचं विविध संघटना आहे, जशी भारतीय जनता पार्टी. आणि भारतीय जनता पार्टीने, मी बावनकुळेंना सांगतो, याच भारतीय जनता पार्टीने OBC आरक्षणाला, मंडल आयोगाला विरोध केलेला आहे. आणि मंडल आयोग म्हणजे OBCसाठी आरक्षण, याला विरोध करून कमंडल यात्रा भारतामध्ये काढली होती. तरीसुद्धा बावनकुळे साहेब RSSची बाजू घेतात. आश्चर्य वाटते. आणि RSSचा जर इतिहास पाहिला तर पूर्ण काळाकुट्ट इतिहास आहे. 52 वर्षे त्यांनी तिरंगा झेंडा त्यांच्या स्वतःच्या मुख्य कार्यालयामध्ये नागपूरमध्ये फडकवला नाही. याचं उत्तर बावनकुळेंनी द्यावं ना.
अरे आम्ही तर संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत. आम्ही भारताचे आणि अशा लोकांना तुम्ही म्हणजे चुकीचं बोलता. राष्ट्रद्रोही कुणाला म्हणता राष्ट्रद्रोही? जे झेंडा लावत नाही ते राष्ट्रद्रोही का जे बाबासाहेबांची मुलं आहेत ते राष्ट्रद्रोही? ह्याचा बावनकुळेंनी पूर्णपणे अभ्यास करावा. आणि बावनकुळेंनी पुढे जाऊन एकच सांगतो फक्त की बावनकुळे साहेब RSSचा व्यवस्थित तुम्हीच अभ्यास करा. नुसता झेंडा नाही तर आज तुम्ही या देशामध्ये RSSचे स्वयंसेवक काळी टोपी घालून फिरतात देशामध्ये. कुणाचा निषेध करता हो तुम्ही या देशामध्ये? माझा प्रश्न आहे. काळी टोपी घालून कुणाचा निषेध करता? याचं उत्तर द्यावं बावनकुळेंनी. हे माझं स्पष्ट मत आहे. सकाळीच हे आम्ही चॅनलवर ही बातमी पाहिली. अत्यंत निषेधार्थ बातमी आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सतत अत्यंत चुकीच्या हे सरकार आल्यापासून महायुती सरकार असून विचित्र घटना घडतात आहे. मध्यंतरी जर पाहिलं बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण, नंतर सोमनाथ सुरेंशी कस्टडीमध्ये असताना हत्या प्रकरण म्हणजे मृत्यू प्रकरण झाले. सगळ्यांना माहीत आहे. राज्यामध्ये विविध घटना घडतात. मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्या भिसे मुलीचा जीव गेला, ॲडमिशन मिळालं नाही म्हणून. विविध घटना घडताना आत्तासुद्धा जर डॉक्टरांची ही परिस्थिती असेल की डॉक्टरवर बलात्कार करणारे कोण आता टीव्हीच्या माध्यमातून समजते, ही फार गंभीर बाब आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब लक्ष द्यावं. आणि नुसतं लक्ष नाही द्यावं तरी हे जे कोणी केले यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई होईल ही माझी स्पष्ट मागणी आहे. आणि आपण ती तुमच्या माध्यमातून सांगत आहे.